मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला हसणे खूप आवडते. रडणे हे बिलकुलच आपल्याला आवडत नाही. म्हणूनच आपण रड येणाऱ्या शब्दामध्ये किंवा रडताना इतरांशी का बोलू नये, हा नक्कीच आपल्यासमोर प्रश्न आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीचे आपण बोलतो त्याच पद्धतीचे तरंग इतर व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात. जसे की आनंदाच्या शब्दामध्ये आपण बोललो तर दुसरे व्यक्ती काय म्हणतात? दुसरे व्यक्ती म्हणतात की खूप आनंदी राहणारा व्यक्ती आहे, खूप फनी व्यक्ती आहे. मित्रांनो, आपले शब्द आहे, पण इतरांपर्यंत पोचल्यानंतर तेही हसतात, त्यांच्यातही आनंद निर्माण होत असतो. जसे टी व्हीवरील एखादी दृश्य आहे, रडणारे आहे, इमोशनल करणारे आहे. मित्रांनो, आपण सुद्धा इमोशनल होऊन जातो, आपल्या डोळ्यातसुद्धा अश्रू येते. तसेच आपण जेव्हा रडणाऱ्या शब्दात बोलतो तर रडणारे अनेक प्रसंग, रडवणारे अनेक आतापर्यंत झालेले प्रसंग किंवा गोष्टी ह्या परत परत आठवतात आणि परत आपल्यात रडणे सुरू होते. म्हणजेच आपण दुःखी होतो, खिन्न होतो, निराश होतो आणि त्याचे चक्र बऱ्याच वेळपर्यंत, दिवसपर्यंत हे चालू राहते. म्हणून रडणाऱ्या शब्दामध्ये, रडवणाऱ्या शब्दामध्ये हे नक्कीच बोलू नये. ते आपल्यासाठीही चांगले नाही आणि इतरांसाठीही चांगले नाही. ते रडणारेच वातावरण आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा तयार करते. म्हणून हसणाऱ्या, आनंददायी शब्दातच आपण बोलण्याचा प्रयत्न करावा. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.